लोकसभेमध्ये इंग्रजी भाषेमधून शपथ घेत नगरचे खासदार निलेश लंके यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सुजय विखे पाटील यांना टोला लगावला। लंके संसदेमध्ये इंग्रजीत कसे काय बोलणार असा सवाल लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुजय विखे यांनी केला होता। तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना प्रमुखांच्या नावाचा उल्लेख शपथ घेताना केला आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा शपथ घ्यावी लागली आहे। I, Nilesh Nyandev Lanke, I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Maharashtra, Ram Krishnari, Ram Krishnari, Ram Krishnari, Ram Krishnari. शेवट रामकृष्ण हरी असा करत आय कॅन टॉक इन इंग्लिश हे नगरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी दाखवून दिलंय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये निलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांचे प्रतिस्पर्धी सुजय विखे पाटील यांनी त्यांना हिणवलं होतं। लोकसभेत निलेश लंके इंग्रजीत कसे बोलतील असा सवाल त्यांनी केला। निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी सुजय विखेंचा पराभव केला। निलेश लंके यांचे शिक्षण 12वीच्या नंतर ITI पर्यंत झालेलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत त्यांनी विखेंसमोर आव्हान उभं केलं होतं। लोकसभेमध्ये पोहोचलेल्या निलेश लंके यांनी शपथ घेताना या टीकेला इंग्रजीमध्ये शपथ घेऊन थेट प्रत्युत्तरच दिलंय। माझ्या समोरचा उभा राहिलेला उमेदवार महिनाभर मी बोललेल्या भाषणात तोडपाठ करून जरी वाक्य रचना त्यांनी तीच मांडली तरी सुद्धा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही। जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा, रात्रंदिवस पाठ करा आणि जर एकदम वाक्य रचना तशी केली तर अजून उमेदवारी व्हायला अर्ज भरायला 20 दिवस आहेत। मी काय अर्ज भरायला जाणार नाही। I, Nilesh Nyandev Lanke, having been elected a member of the House of the People, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. जय हिंद, जय महाराष्ट्र। तर लंकेंच्या भाषेवरती प्रश्न उपस्थित करणं हे चूक होतं असं पवार म्हणाले। यासोबतच लंकेंच्या इंग्रजीमधून शपथ घेण्याचं त्यांनी कौतुक केलंय। कोणत्या भाषेत बोलतात तिचं भाषांतर केलं जातं। त्यामुळे एखादी व्यक्ती जनवंशात काम करणारी एक पातळीवर संसदेमध्ये जात असेल तिच्या भाषेवर प्रश्न उपस्थित करणं हे काही शांत करण्याचं लक्षण नाही आणि त्याला उत्तर दिलं याचा आम्हाला आनंद आहे। तर हिंगोलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शपथ घेताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्या शपथेवरती आक्षेप घेण्यात आला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे ऐसा नहीं करना, जो दिया गया है नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए। हंगामी लोकसभा अध्यक्षांनी त्यांना लिहून दिली तीच शपथ घेण्यासाठी सांगितलंय। त्यानंतर आष्टीकरांनी पुन्हा एकदा शपथ घेतली। मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने दत्त महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व माझे वडील बापूरावजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय संविधानाचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्भयाने ऐसा नहीं करना है स्मरण करेन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होते आहे ते नेकीने पार पाडेन। ऐसा नहीं करना, जो दिया गया है नीचे जो रखा है मराठी में वही पढ़िए। मराठी मराठी नहीं, इट इज समथिंग एल्स। जो दिया गया है वही पढ़िए। जी, मी नागेश बापूराव पाटील आष्टीकर
लोकसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमतेचे आणि भारतीय एकात्मतेचे निर्धाराने रचन करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने मी पार पाडील. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर नारायण राणे यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर त्यांचा व्हिडिओ पोस्ट करत निलेश राणे यांनी भावनिक पोस्ट केली आहे. 1985 नगरसेवक, 1990 ते 2014 सलग 6 वेळा आमदार, 2014 ते 2024 विधान परिषद 1 वेळा, राज्यसभा 1 वेळा आणि 2024 आज लोकसभेचे खासदार. ही सगळी पदं सहज आली नाहीत. त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यामधला खरा माणूस अजूनही अनेकांना कळलाच नाहीये. तुम्ही कधी कधी बोलता, मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलेलं नाही, पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोक इतकी वर्ष जोडून ठेवणं सोपं नाही. जीवनामध्ये सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाहीत, निलेश आणि नितेशला सांभाळा, कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावरती जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. महाराष्ट्रातल्या खासदारांचा शपथविधी या कारणांमुळे लक्षवेधी ठरलाय. तर असदुद्दीन ओवैसी यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या जय पॅलेस्टाईनच्या घोषणेमुळे नवा वाद निर्माण झालाय. जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन, तकबीर, अल्लाहू अकबर. राहुल गांधी यांनी खासदारकीची शपथ घेताना संविधानाची प्रत सोबत ठेवली. राहुल गांधी यांच्या शपथेच्या नंतर सभागृहामध्ये भारत माता की जयच्या घोषणाही देण्यात आल्या. नव्या लोकसभेची सुरुवात अशा घटनांनी झाल्यामुळे आता पुढचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यताही वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.